हे दोन संघ मात्र टॉप 2 मध्ये पोहोचले आणि आज मात्र नक्कीच शेवटचा अंतिम क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. आज दिवसभरामध्ये दोन संघ मात्र चांगल्या प्रकारे खेळले आणि आता मात्र डू ऑर डायची मॅच आहे. आतापर्यंत तुम्ही काय खेळात याला मात्र महत्व नाहीये. या मॅच मध्ये तुम्ही काय खेळाल ना याला मात्र खूप महत्व आहे. जो संघ मात्र हा सामना जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये शिडानी करंडक 2026 स्पर्धेमध्ये पोहोचेल. परंतु जो संघ हा सामना पराभूत होईल ना तो संघ मात्र मानाच्या सन्मानाच्या या स्पर्धेचा निरोप घेईल. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयता समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालवेते लढवय्यांच्या सदाशिरी, रणबंदीची जात अमुची, कोण आम्हाला भयभीत करी. छत्रपती शिवरायांना नक्कीच बंधन केलं जाते आणि डावाला सुरुवात होतीये. गोलंदाजच्या ट्रॅक वरती संघाचे संघनायक अनिल टोमरे, ऑन स्ट्राईकला मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे जर्सी क्रमांक 1 परिधान करून निवृत्ती पोळेकर, तर नॉन स्ट्राईकला सचिन गावडुसे. लेट्स प्ले. डावाला होतीये सुरुवात. पहिल्याच बॉल वरती ताकदीचा दाखवलाय नजारा. हा ठोकलाय षटकार. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लगावलं जाते. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच या डावातील युवा उद्योजक सन्माननीय विजयदादा टोमरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस फिरसे पार निवृत्ती पोळेकरचा वार, गोलंदाजाला केलाय गार, ठोकलाय खणखणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती आलाय, तो नुसता आला नाही तर मैदानाच्या आतमध्ये वादळ घेऊन आलाय आणि आणलेलं वादळ मात्र धावेच्या स्वरूपातून नक्कीच गोंगावताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल अनिल टोमरे गोलंदाजच्या ट्रॅक वरतून. यावेळेस मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र मोठ्या वेगानं प्रचंड वेगानं पुढे गेलाय. धावफलकावरती धावा आहेत ते 13 धावा. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. प्रचंड 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 मोठं आक्रमण निवृत्ती पोळेकर सेट ऑन फायर पाहायला मिळत आहेत. बेस वर्सेस बेसची लढाई, बेस वर्सेस बेसचा रणसंग्राम. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन केलंय. कमबॅक करणं खेळाडू जाणतो. अगदी बालतर कित्येक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि आज मात्र कित्येक वर्षाचा असणारा अनुभव दाखवायचा आहे. चांगले 2 चेंडू टाकलेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. निवृत्ती पोळेकर काहीशा शांत ठेवले, स्तब्ध ठेवले. अगदी बालतर चौकार षटकार खेळू दिले जात नाहीत. लागोपाठचे 2 बॉल DOT डॉट आलेत. शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला निवे फायटर्स, दुसऱ्या बाजूला सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव. 2 मातब्बर संघ आहे. आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचंय. आज मात्र डू ऑर डायची मॅच आहे. करो या मरोची मॅच आहे. औचित्य आहे शिडानी करंडक 2026 ही स्पर्धा. शेवटच्या अंतिम चेंडूवरती नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसं बंबल पाहायला मिळालं. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा स्कोर कार्ड मध्ये नोंदवल्या जात आहेत बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच 12 धावा खर्च झाल्या. त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. निवृत्ती पोळेकर नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती षटकार ठोकलेत. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स चांगला बिल्ड झालेला पाहायला मिळतोय.
या ठिकाणी पारितोषिक लगावलं जाते. निवृत्ती पोळेकर नाव मात्र मोठं आहे. या खेळाडूचा बोलबाला आपण सातत्यानं पाहतो. नक्कीच निवृत्ती पोळेकरच्या प्रत्येक षटकाराला युवा उद्योजक सन्माननीय महेशदादा चोरगे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक लावलं जाते. त्यामुळे विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. गोलंदाजचं नाव काय? अनुप टोंबरे गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. कमालीचं प्रभावित करणारी या आधीच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती. आता मात्र आव्हान मोठे. जर्सी क्रमांक 1 आहे, परंतु नक्कीच निवृत्ती पोळेकरच्या डिक्शनरी मध्ये एक सिंगल धाव नाहीये. निवृत्ती पोळेकरच्या डिक्शनरी मध्ये सातत्यानं आपण पाहतो षटकार षटकार आणि षटकारच आहेत. हो हो, यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. समोरच्या दिशेने आक्रमण केलं. नक्कीच एक सिंगल धाव आली आहे. छोटा तीर वार करे गंभीर, अशी काहीशी परिस्थिती नक्कीच अनुप टोमरेने या आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. स्ट्राईक रोटेट झाली आहे, एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मध्ये नक्कीच धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकला. बचात्मक खेळ नक्कीच निवृत्तीने साकारली. संयम ठेवलाय. ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळायचं होता. पावलांचा वापर देखील केला होता. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं, परंतु नक्कीच बॉल मात्र वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डीओटी डॉट बॉल आलाय. हो हो, यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय. चांगलं बॉलला नक्कीच नियंत्रण केलंय अनुपनं. नक्कीच वय कमी आहे, परंतु अनुभव खूप मोठा आहे. सातत्याने केला जाणारा सराव, चांगली गोलंदाजी साकारली आहे. चांगलं कमबॅक केलंय. पहिले 2 चेंडू प्रचंड मोठं आक्रमण, 12 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतरचे नक्कीच आपण पाहिलं आतापर्यंतचे 7 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. शांत ठेवले दोन्ही सलामी बॅटर्सला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झेल सोडलाय. आणि सोडलेले झेल नक्कीच अंतिम क्षणापर्यंत ज्यावेळेस सामने जातात ना, त्यावर नक्कीच काट्यासारखे वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच झेल सोडलाय कोणाचा? सचिन गावडुसे. अगदी भन्नाट फॉर्म मध्ये सचिनने या आधीच्या सामन्यामध्ये देखील बॅटिंग केली आहे. चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. बराच काळ नक्की स्ट्रगल केला. 2 चेंडू मात्र डीओटी डॉट आले. त्यानंतर मात्र आक्रमण केलं, बचावले देखील, सेफ राहिले, जीवनदान मिळाले. यावेळेस मात्र हे उत्तर होतं मागील झेलचं. स्ट्राईक रोटेट झाली आणि नक्कीच निवृत्ती बोळकरच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा प्रचंड मोठ्या वेगाने. या षटकारानंतर धावा मात्र पुढे गेल्या. निवृत्ती बोळकरची बॅट मात्र आज दिवसभरामध्ये मोठ्या वेगाने बोलतीये. नुसती बोलत नाहीये तर नक्कीच धावांचा पाऊस पाडते. हो हो, यावेळेस मात्र गॅप शोधलीये आणि अगदी चांगले फिल्डिंग एफर्ट्स. महेश बांदल इज द मॅन फ्रॉम जामगाव. धावा वाचवण्याचं काम केले. आणि इथे मात्र काय घडलंय? धावबाची संधी होती, परंतु नक्कीच अंतिम क्षणी मात्र कलेक्शन बॉलचं झालं नाही. आणि नक्कीच निवृत्ती बोळेकर बचावलेत. सेफ मात्र घरट्यामध्ये परतलेत. षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत ते 24 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवरती नक्कीच डावखुरा शेरीचा गोलंदाज अनिकेत बांदल.
गोलंदाजच्या ट्रॅक वरती अनिकेत समोरच्या दिशेने आपण पाहतोय सचिन गावडुसे एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला निवृत्ती निवृत्ती मात्र 9 चेंडू मध्ये तब्बल 23 धाब्यांची बारदार खेळी करतायत. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल संपलाय फलंदाज सचिनचा खेळ पहिल्या विकेटचं पतन. चला मित्रांनो स्पीडअप करायचं न्यू बॅटर धावत पळत जायचंय. चला टीम मीटिंग देखील टाळायची. अनिकेत अनिकेत प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. साधारण पहिलं यामध्येच्या मॅच मध्ये मात्र अपयश आलं होतं आणि मिळालेलं अपयश मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये नवीन ऊर्जा प्राप्त करून देते आणि ती ऊर्जा मात्र प्राप्त केली अनिकेतनं. मिळालेली विकेट नक्कीच काहीचा उत्साह मैदानाच्या आतमध्ये टीम जामगाव मध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश निबेकर दाखल झालेत. हो यावेळेस मात्र नक्कीच खोलो टप्प्याचा बॉल होता समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक सिंगल धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. निवृत्तीला ऑन स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न नक्कीच ऋषिकेशने पहिल्याच चेंडूवरती केला. त्याला माहिती आहे निवृत्तीचं ऑन स्ट्राईक राहणं किती महत्वाचं आहे. जितका जास्त काळ नक्कीच निवृत्ती ऑन स्ट्राईक राहील तितक्या जास्त वेगाने मात्र धावा बनवल्या जातील. निवृत्तीच्या प्रत्येक षटकारासाठी नक्की 200 रुपयांचं पारितोषिक लगावले या उद्योजक सन्माननीय महेश दादा चोरगे यांच्याकडून. त्यामुळे विकेटसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र रनअप काहीच चुकला पावलं काहीशी चुकली आहेत आणि नक्कीच थांबलेत. हो यावेळेस मात्र दिशा भरकटली. पंचांनी मात्र जमिनीला हात समांतर केलेत. अवांतर धावा तरी खर्च होतीये. वाईट +1 2 धावा नक्कीच या चेंडूवरती खर्च झाल्या. धावफलक मात्र 27 वरती जाऊन पोहोचलाय. निवृत्ती पोळेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते. पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठे तडाखे पाहिले. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टीपला जातोय झेल. मोठा मासा अगदी जाळ्यामध्ये अलगद अडकला. निवृत्ती पोळेकर आउट. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये धावा आहेत त्या तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असते. आतापर्यंत 3 चेंडू नक्की डिलिव्हर्ड केले. धावफलक मात्र 27 वरती स्थिर आहे. निवृत्ती पोळेकरची आलेली विकेट नक्कीच निवेद संघाला मात्र काहीशी बयान शांततेकडे घेऊन चालली आहे. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश निवेकर पाटील. नक्कीच गणेश यांची मात्र प्रभावी गोलंदाजी आपण यापूर्वीच्या डावामध्ये पाहिली. अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामन्यामध्ये चांगली मजबूत पकड मिळवून देखील दिली होती. पुन्हा एकदा अनिकेत बांधल गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच या षटकाचे आपण पाहिलं सचिन गावडे यांची विकेट आली. त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा एक वाईट बॉलला आणि त्यानंतर मात्र एक मोठी विकेट आली आहे. निवृत्ती पोळेकर नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शमवण्यामध्ये यश आलंय जामगाव संघाला. न्यू बॅटर गणेश निवेकर पाटील. हो यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू टाकला. बॉल पडल्यानंतर बराचसा राईज जरूर झाला परंतु वेगाने गोलंदाजी साकारली जाते. वेगावरती स्वार झालाय अनिकेत आणि नक्कीच डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाबा मात्र पहिल्या
दोन षटकामध्ये काहीशे वेगाने पुढे जात होत्या, त्यानंतर मात्र दावेवरती चांगलं कंट्रोल ठेवलं या षटकामध्ये अनिकेतनं. हो हो, यावेळेस देखील लाऊड अपील झालीये. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. गणेश निवेकर पाटील बॅक टू पेव्हिलियन. धावफलकावरती नक्कीच 27 धावा मात्र स्थिर पाहायला मिळत आहेत. कमालीचं षटक हाताळले. 5 चेंडू मध्ये मात्र 3 धावा खर्च करत 3 विकेट देखील घेतल्यात. चांगली गोलंदाजी साकारली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज सोरगे. कित्येक कारनामे या देखील खेळाडूच्या नावावरती आहेत. ऍज अ बॅटर कित्येक सामने मात्र निवेद संघाला अडचणीमधून काढून दिलेत. आज मात्र नक्कीच मोठी जबाबदारी मनोज यांच्यावरती देखील पाहायला मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काहीच बंबल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोन धावा मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अंतिम चेंडूवरती वळून पूर्ण झाल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक मात्र 29 वरती जाऊन पोहोचलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. मिस्ट्री गोलंदाज नक्कीच पाहिलं तर एक वेगळा अँगल, एक वेगळी गोलंदाजीची शैली आणि आपल्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीच्या जोरावरती नक्कीच 2 वेळा तर नक्कीच विराज बेस्ट बॉलरचा किताब पटकावलाय. अगदी ओपनच्या टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर होणं कोणी साध्या खेळाडूची गोष्ट नाहीये. अगदी पाहिलं तर समोर तगडं आव्हान असतं. त्यानंतर देखील विराजने ही कामगिरी साकारली आहे. समोर आव्हान मोठे. एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश निवेकर. अगदी एमडीपीएल ची स्पर्धा मोठ्या दिमाखात गाजवणारा खेळाडू. आज मात्र मोठी जबाबदारी आहे. हो, यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केले. लॉंग ऑन मध्ये कुणाल चेंडूवरती आलेत. दुसऱ्या धाब्यासाठी नक्कीच नकार कळवलाय. एक सिंगल धाब्याच्या मदतीने षटकाची सुरुवात झाली आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटेल आली. शेडानी करंडक 2026 स्पर्धेचं केलेलं चांगलं आयोजन नियोजन आयोजकांचे असणारे मायक्रो प्लॅनिंग आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटेला आली. सालादाप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक खेळाडूला नक्की सन्मान देण्याचं काम या स्पर्धेने केले. अनेक बक्षीसदात्याने देखील या स्पर्धेवर अपार प्रेम दाखवले. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, कलेक्शन झालं नाही, परंतु बॅकअप तिथे चांगलं पाहायला मिळते. धाबा वाचवण्याचं काम केले. एक सिंगल धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा एका सिंगल धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. ऑन स्ट्राईकला आपल्याला ऋषिकेश निवेकर पाहायला मिळतील. धावा मात्र काहीशा शांत ठेवल्यात, स्तब्ध ठेवल्यात. स्कोर कार्ड जास्त हालचाल नाहीये स्कोर कार्ड मध्ये. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. ऋषिकेश निवेकरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम सिक्सर. यावेळेस देखील समोरच्या आक्रमण केलंय. शुभम डाऊन दी बॉल. झेल सोडलाय. ऐन मोक्याच्या सरी सोडलेला झेल नक्कीच संघासाठी घातक होऊ शकतो, परंतु नक्कीच खराब कम्युनिकेशन पाहायला मिळालं 2 बॅटर्स मध्ये आणि ऋषिकेशला मात्र मिळालेली संधी जपता आली नाही आणि नक्कीच धावाच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय ऋषिकेश. ऋषिकेश वरती नक्कीच मोठी जबाबदारी होती. हताश जरूर झालाय. धावाच्या स्वरूपामध्ये ऐन मुक्याच्या समी आलेली विकेट ही नक्कीच मनाला वेदना देणारी पाहायला मिळते. धावफलक 38 वरती. यावर मधले आता 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची लीडिंग एज पाहायला मिळाली.
चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेटचं पतन. मनोज चोरगे बॅक टू पेव्हलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत शिंदे, दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र लावड अपील झाली आहे. अशाभूत नजरेने नक्कीच मुख्य पंचांकडे पाहिलं जाते. पंचांनी मात्र नकारात्मक मान डोलवली आहे. इथे मात्र नक्कीच वाईट साठी डीआरएस ची मागणी केली आहे. बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. 1992 साली नक्कीच पहिला डीआरएस घेतला गेला आणि 1992 साली पहिल्या डीआरएस मध्ये जो बॅटर बाद झाला तो बॅटर नक्कीच होता क्रिकेट विश्वातील देव ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. आणि त्यानंतर मात्र या डीआरएस ची सुरुवात झाली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला निवेद संघ आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचंय. नक्कीच मित्रांनो वेळ कमी आहे, वेळ वाचवायचा आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं निवे फायटर्स संघाने मात्र 38 धावा बनवल्यात. 39 धाव्यांचं आव्हान नक्कीच सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव या संघापुढे ठेवलंय. पहिल्या डावामध्ये 38 बनवल्यात. 39 धाव्यांचं टार्गेट आहे. चला सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघ सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. भूमिकेमध्ये येते बघ सगळ्यांना सांगते. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होती. पहिल्या डावामध्ये नक्कीच निवे फायटर्स संघानं 38 धावा 4 षटकांमध्ये बनवल्यात. 39 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला ऑन स्ट्राईकला उमेश बांदल तर नॉन स्ट्राईकला शैलेश बराटे. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक घेऊन निवृत्ती पोळेकर. पहिलाच बॉल नक्कीच
आशाभूत नजरे नक्कीच पंचांकडे पाहिलं. वाईड बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवांतर धावेने नक्कीच धावफलक नक्कीच पुढे गेलाय. धावफलकाचं नक्कीच अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा झालाय. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं फटका खेळलाय. अगदी वन बाउन्स चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जाऊन पोहोचलाय सीमा रेषेच्या अगदी आर पार पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार फॉर रन्स. यावेळेस मात्र उंच कशामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू जाऊन आदळला. बराच काळ चेंडू मात्र हवेमध्ये होता. स्तब्ध शांतता नक्कीच सह्याद्री क्रिकेट क्लब जामगावच्या डगआउट मध्ये देखील पाहायला मिळाली बराच काळ, परंतु नक्कीच बॉल मात्र नोमॅन्स लँड मध्ये विसावलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा घेतल्या. धावफलक 7 वरती. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. अगदी बाल तर डिफेन्स केलंय बॉलला, हलक्या हाताने टॅप जरूर केलंय. एका धाब्याच्या मदतीनं स्ट्राईक जरूर रोटेट केली आहे. विजयाचं समीकरण मात्र येणार 21 चेंडू 31 धाब्यांची गरज. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय शैलेश मराठे. आज मात्र शैलेशची बॅट आजच्या सकाळच्या सत्रापासून काहीशी शांत पाहायला मिळते. समोरील बाजूला निवृत्ती बोळेकर. यावेळेस मात्र मनगटात आहे जोर आणि शैलेशनं ठोकलाय हा कडक फोर. चौकार. विनंती केली जाते बाउंड्री लाईनच्या जवळपास जे प्रेक्षक आहेत उभे त्यांना विनंती केली जाते आपण बसून घ्या. चौकाराच्या मदतीनं धावफलक मात्र नक्कीच 12 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र पावलांचा वापर केला होता. बराच पुढे नक्कीच शैलेश देखील गेला होता. एसटी रक्षक नक्कीच दूरवरती पाहायला मिळाले. चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट झाला नाही. नक्कीच डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा अंतिम एक चेंडू या षटकातील टाकणं अजून देखील बाकी असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केलाय बॉलला. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव आली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीनं नक्कीच धावफलक कधी धावा आहेत त्या 13 धावा. येणाऱ्या 18 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. निवे फायटर संघाने देखील पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्या होत्या, तर सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव संघाने मात्र 13 बनवल्यात. एक धाव जरूर कमी बनवली आहे, परंतु विकेट मात्र त्याने सेफ ठेवली आहे. पहिल्या डावामध्ये नक्कीच डावाची सुरुवात मात्र मोठ्या वेगाने निवे फायटर संघाने केली. अगदी पाहिलं तर पहिल्याच डावामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण. 2 षटकार नक्कीच निवृत्ती बोळेकरच्या बॅट मधून आले. त्यानंतर नक्कीच पुढचे 4 चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती टाकलेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये देखील काहीच चढ उतार पाहायला मिळाला. गोलंदाजच्या ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन विनोद मोरे हा गोलंदाज दाखल झालाय. समोर उमेश बांदल. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत पळतायत, परंतु नक्कीच काहीच बंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये चांगलं कम्युनिकेशन देखील पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये नक्कीच चेंडूला त्या ठिकाणी खेळलं गेलंय. ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं बॉलला. नक्कीच एक सिंगल धाव घेतली. एका सिंगल धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. शैलेश आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण, विजयाचं समीकरण. येणारे 16 चेंडू आणि 23 धावेंची गरज. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, परंतु एलिव्हेशन थोडं कमी आणि एक मोठी विकेट. शैलेश मराठे बॅक टू पॅव्हिलियन.
मॅचने रंग बदललाय, मॅचने टर्न घेतलीये. जशी नक्कीच पहिल्या डावामध्ये निवृत्ती बोळेकरची विकेट आली ना, त्याच पद्धतीने या देखील डावामध्ये शैलेश मराठेची विकेट आली आहे. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, अशी काहीशी परिस्थिती आहे. एक तेरी तो एक मेरी, अशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बेस वर्सेस बेसची लढाई, दोन मातबर संघ ज्या ज्या वेळेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात ना, त्या त्यावेळेस नक्कीच संघर्ष अगदी अंतिम टोकापर्यंत जाऊन पोहोचतो. 15 मध्ये 23 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन, अगदी गोल्डन डकचा शिकार ठरत शुभम मराठे बॅक टू पॅव्हिलियन. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कोणत्याही वेळेस नक्कीच कोणताही पराक्रम घडू शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलं. इथे देखील मॅचने टर्न घेतलाय. सुरुवात तर मात्र चांगल्या वेगाने केली होती, परंतु नक्कीच लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन मोठ्या विकेट. एका बाजूला शैलेश मराठे बाद झाले, तर त्यानंतर नक्कीच आल्या पावली आपण पाहतोय शुभम मराठे यांना देखील डगआउटचा रस्ता दाखवला विनोदनं. चांगला कमबॅक करून दिलाय. येणारे 14 चेंडू 23 धाब्यांची गरज. 14 चेंडू 23 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा कुणाल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र नक्कीच पंचांकडे देखील आशाभूत नजरेने पाहिलं. पंचांनी मात्र नकारात्मक मान डोलवली. फेअर डिलिव्हरी, नक्कीच निर्धाव डॉट चेंडू आलाय. चांगलं कमबॅक करून दिलंय. 13 चेंडू 23 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा औचित्य आहे शेडानी करंडक 2026 ही स्पर्धा. हो, यावेळेस देखील काय गोलंदाजी केली जाते. अगदी बालतच 2 चेंडू मात्र डॉट आलेत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करून दिलंय निबे फायटर्स संघाला विनोद मोरे यांना. डगआउट मधून नक्कीच काहीचा संदेश आलाय, काहीचा गुरुमंत्र जरूर आला असेल. काहीशा युक्त्या, काहीशा योजना नक्कीच आखल्या जातील. उमेश मात्र खेळपट्टीवरती आहे. जोपर्यंत उमेश आहे ना, तोपर्यंत नक्कीच जामगाव संघाच्या डगआउट मध्ये नक्कीच काहीशी चिंतेची बाब नसणार आहे, कारण उमेश मध्ये क्षमता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नक्कीच आपण पाहतोय गणेश निवेकर पाटील 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. अगदी पालता 11च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. रिक्वायर रन रेट जो पालता 11 पर्यंत जाऊन पोहोचलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय गणेश निवेकर पाटील. यापूर्वीच्या सामन्यामध्ये नक्कीच पाहिलं प्रभावी गोलंदाजी केली होती. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स काहीसा बिल्ड झालाय, काहीसा वाढलाय आणि मिळालेला कॉन्फिडन्स, मिळालेला आत्मविश्वास नक्कीच सामन्यामध्ये रंगत आणेल का. यावेळेस मात्र शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्की जास्तीचा उत्साह दाखवला जाणार नाहीये, नकार कळवलाय. एक सिंगल आली आहे पहिल्या चेंडूवरती. 11 मध्ये 22 करायचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा, संघर्ष नाट्य, कलगीतुरा पाहायला मिळतोय. औचित्य आहे शेडानी करंडक 2026 ही स्पर्धा. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अगदी अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दिवे फायटर्स त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री क्रिकेट क्लब जामगाव. प्रेक्षकांच्या मनाला भावणारा सामना यापूर्वी देखील झाला. अगदी अंतिम क्षणापर्यंत संघर्ष पोहोचला लीग स्टेजच्या मॅच मध्ये. अंतिम क्षणी नक्कीच जामगाव संघाने बाजी मारली, परंतु नक्की या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ बाजी मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. चेंडू हवेत आहे आणि इथे टेक इट व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन. कुणाल टोमरे बॅक टू पॅव्हिलियन. विकेट आली आहे. कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. गणेश निवेकर पाटील तारणहार बनून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी 12 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता असताना नक्कीच अनिल टोमरे बॅटिंग साठी दाखल झाले होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी दिलेली लढत नक्की सर्वांनाच माहिती आहे. आज मात्र त्याच प्रकारची जबाबदारी आहे. समोर आव्हान देखील मोठे. गणेश निवेकर पाटील आज दिवसभरामध्ये नक्कीच कमालीचं प्रभावित करणारी गोलंदाजी साकारली आहे. आता मात्र शेवट गोड करायचं आहे.
भयान शांतता, स्तब्ध करणारी शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मनाला भवणारी, प्रेक्षकांना आवडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक निवृत्ती, डाऊन दी बॉल, टीप लाईन सेल, विकेटचं पतन. सामना मात्र काहीसा बसलेला पाहायला मध्ये. लागोपाठच्या दोन चेंडूमध्ये दोन बिग विकेट आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश बांधल दाखल झालेत. गणेश निबेकर नक्कीच ऑन हॅट्रिक पाहायला मिळत आहेत. शेडनी करंडक 2026 मधली पहिली विकेट हॅट्रिक येईल का? क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव नक्कीच केला, कॉन्फिडन्स बिल्ड झालाय नक्कीच. या मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस मात्र बॅकफुटला जात पंच केलाय. इथे मात्र जास्तीचा फरक पडणार नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय एक सिंगल दाब्याच्या मदतीनं सामन्याचं इक्वेशन बदलते. येणारे 8 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू या षटकातील निर्णायक चेंडू आहेत. जास्तीच्या धावा नक्कीच या चेंडूवरती बनवण्याचा मानस बॅटर्सचा असणार आहे. अगदी अंतिम या 2 चेंडूवरती येणारा धावा नक्कीच सामन्याचं समीकरण मात्र कोणत्या बाजूला झुकेल हे दर्शवणारे आहेत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, घडलंय काय? आणि इथे मात्र लाऊड अपील झाली आहे. विकेटचं नक्कीच संधी आहे का? पंचाने मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय रेफर केला गेलाय. जल्लोष तर मोठा वेगाने केलाय. मुख्य पंचांना विनंती आहे आपण या महत्वाचा सामना आहे. आला तरी तो बघणारच आहे ना. तिथं अपार काय यांनी करणार आहे काय? बघ दिसतंय, जरा चेक करा तरी तुम्ही.
फक्त ते नाही ना भाऊ इथं. वापस केलं नाही. आता काय ते zoom कर. Zoom back. आता काय काय हळू सोड. हळू सोड मग. हळू सोड back back. तिसऱ्या पंचाने नक्कीच निर्णय त्या ठिकाणी रेफर केलाय. सांगितलं इट्स आउट. नक्कीच धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. आता मात्र सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचतोय. येणारे 7 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. त्याला नंबर रन आउट. बरोबर 21 राहिला. 7 बॉल 21 आहे. 7 बॉल 21. बरोबर आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हर्षद मगर. आज मात्र मोठी जबाबदारी आहे. उमेश मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. 7 चेंडू मध्ये 21 बनवायचे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील बाकी असेल. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. सहा चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत बांदल. 6 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते निवे संघाची. आता म्हणतात 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. जामगाव संघाला एक क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय महेश बांदल गोंद्याच्या ट्रॅकवरती. फिरकीचा जादूगर मनोज सोरगे. अगदी पाहिलं तर आपल्या फिरकीच्या जादूवरती कित्येक बॅटरला माघारी परतवले. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्यात. क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडू मध्ये 6 षटकार पाहिलेत. क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडू मध्ये एक धाव डिफेन्स करताना पाहिली. आता मात्र 6 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. तर निवेद संघाला 21 वाचवायचे आहेत. हो यावेळेस मात्र बॅकफुटला जात पंच करायचा प्रयत्न झाला. नक्कीच रिओटी डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामना होता कुठे सामना आणलाय कुठे. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढाऊ जिद्दी वृत्ती दोन्ही संघांची पाहायला मिळते मित्रांनो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टीपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. महेश बांदल बॅक टू पॅव्हिलियन.
लागोपाठचे 2 चेंडू डीओटी डॉट आलेत. आज मात्र आज की सॅम किसके नाम. हो यावेळेस मात्र डाव्याच्या बराचसा बाहेर चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. पंचांनी मात्र जमिनीला आज समांतर केलेत. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 चेंडू मध्ये 20 बनवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत सुर्वे. चार मध्ये 20 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेतलीये. एका सिंगल धावेच्या मदतीने नक्कीच धावफलक पुढे गेलाय. 20 वरती येणारे 3 चेंडू आणि 19 धावेंची गरज. 3 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा संघर्ष नाट्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. औचित्य आहे शेडानी करंडक 2026 ही स्पर्धा. हालात के कदमों पे कोई सिकंदर नहीं होता, टूटा कोई तारा तो जमी पे नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समिंदर में, किसी दरिया में समिंदर नहीं गिरता. नक्कीच चांगला खेळ दोन्ही संघांनी केलाय. निवे फायटर्स काहीसं वरचढ ठरतोय, काहीसं नक्कीच या सामन्यावरती प्रभुत्व गाजवले. पहिल्या डावामध्ये जरूर धावा काहीशा कमी केल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र गणेश निवेकर पाटील यांची नक्कीच एक घातक गोलंदाजी आज मात्र संघाला नक्की विजयाच्या जवळपास घेऊन आलेत. 3 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईकला अनिकेत बांधल. हा कारनामा जर अनिकेतनं केला ना, संपूर्ण गाव मात्र अनिकेतला डोक्यावरती घेऊन नाचेल. समोरील बाजूला मनोज चोरगे फिरकीचा जादूगर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे एक सिंगल आली आहे. जास्तीचा काही फरक पडणार नाही इक्वेशन मध्ये. 2 मध्ये 18 करायचे. आता मात्र काहीशी औपचारिकता बाकी आहे. हताश निराशा नक्कीच सह्याद्री क्रिकेट क्लब जामगावच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. आज दिवसभरामध्ये नक्कीच चांगली खेळी दोन्ही संघांनी केली, इथपर्यंत पोहोचले. आता मात्र करूया मरोची डू ऑर डायची मॅच आहे. या मॅच मध्ये नक्कीच जो संघ जिंकेल ना, तो मात्र शेडानी करंडक 2026च्या या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. जो संघ मात्र हा सामना पराभूत होईल तो मात्र या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेचा नक्कीच निरोप घेईन. स्पीडअप करायचं मित्रांनो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. जास्तीचे एफर्ट्स लावले जाणार नाही, कारण माहिती आहे सामना आता आपल्या खिशामध्ये घातलाय निवे संघानं. आता मात्र नक्कीच विजयाचं काउंटडाऊन नक्कीच सुरू झालंय. एक पाऊल दूर, नक्कीच एक पाऊल दूर पाहायला मिळतात निवे संघ. यावेळेस मात्र फटका मारलाय पद्धतशीर, परंतु झालाय उशीर आणि सामना जिंकलाय निवे फायटर्स या संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे देखील आभार. 2 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ निवे फायटर्स आणि झालेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेत. एका षटकामध्ये एक सिंगल धाव खर्च करत 3 विकेट मिळवणारे गणेश निवेकर पाटील ठरलेत प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी.